प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की एक सुंदरशी वेळ आपणास दिली. या वेळेमध्ये आपण पुन्हा एकदा देवाची स्तुती, आराधना, देवाचे वचन आपण आज पाहणार आहोत. सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त. पाच स्तोत्रसहिता 136 याचं 4थं वचन काय म्हणतं? जो एकटाच मोठी अद्भुत कृत्य करीतो, त्याचे कारण त्याची दया सनातन आहे. जो एकटाच मोठी कृत्य करतो, कारण त्याची दया सनातन आहे. त्या देवाला, त्या परमेश्वराला, त्या सामर्थ्यवान परमेश्वराला, पित्याला ख्रिस्तामध्ये आपण धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता, समयाकरता की त्याने आपणास वेळ दिला आणि त्याची स्तुती करण्याकरता एकत्र आणलं, त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. या आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. प्रार्थनेनंतर देवाच्या वचनाकडे, वर्शिपकडे आपण वळूया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ता, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्याही नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता तू आम्हाला एकत्र आणलं, त्याबद्दल ख्रिस्ता तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो आणि होय, जेवढे एकत्र येतील त्या सर्वांना तुझ्या हाती देतो. तुमच्यातून ज्या कळत न कळत चुका झाल्या, त्या सर्व चुकांच्या अपराधांची तू क्षमा कर. ज्याने आमची मन दुखवली त्यांनाही मी प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, स्थिर कर. ही वेळ, येणारं वचन, वर्शिप ख्रिस्ता तुझकडे देतो. ही प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता पित्या, आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की तो धन्यवादित आहे आणि होय, तो धन्यवादित परमेश्वर आहे. आपण त्याच्या नावाला पुन्हा एकदा आज धन्यवाद देऊया, कारण की परमेश्वर सामर्थ्यवान आहे. आत्ताचे वचन ऐकलं आपण की परमेश्वर तो सामर्थ्यवान आहे. तो एकटाच कृत्य करीतो. तो असा एकटाच आहे की तो एकटाच कृत्य करतो. आत्ताच आपण स्तोत्र संहिता 136 मधलं वचन वाचलं की प्रभूंच्या पहा, जो एकटाच मोठी कृत्य करीतो, त्याची कारण त्याची दया सनातन आहे. होय, तो सनातन पिता आहे. तो दया सनातन करणारा असा आहे. जी एक पिढी देवाचं वचन ऐकते, दुसऱ्या पिढीस विदित करते, पिढ्यानपिढ्या त्याची स्तुती, त्याची आराधना करणाऱ्या अशा सर्व पिढ्यांवर तो दया करणारा, प्रीती करणारा असा तो परमेश्वर आहे. तो येणाऱ्या सर्व पिढीवर एकसारखी प्रीती करणारा, एकसारखी दया करणारा तो पिता परमेश्वर आहे. आणि आपण त्याच्या पुत्राद्वारे वारीस आणि संतान असे आहोत. होय, आपण त्याच्या पुत्राद्वारे वारीस आणि संतान असे आहोत. याकरता आपण त्याची स्तुती करूया, त्याच्या नामाला धन्यवाद देऊया की आपण त्या ख्रिस्ताद्वारे त्या राज्याकरता तयार होत आहोत. जे राज्य, जे येरुशलेम, जी नवीन नगरी तयार होत आहे, तसे आपण तयार होत आहोत. आता नव्या नगरीत जायचं म्हणजे नवीन होणं गरजेचं आहे. म्हणून नवीन आत्मा, नवीन हृदय ख्रिस्तामध्ये, एचकेल 36 मध्ये सांगितल्यानुसार परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये ते ख्रिस्ताद्वारे परिवर्तन केलं. आणि होय, आपण त्या परिवर्तनामध्ये परिवर्तित होत असलेले ख्रिस्तामध्ये असलो पाहिजे. आपलं सर्व लक्ष ख्रिस्त, त्याचं वचन आणि जी अविनाशी शोभा आहे त्याच्या आत्म्याद्वारे, सौम्य बहुमूल्य देवाच्या दृष्टीकडून जो आत्मा आहे त्याने, म्हणजे तुमच्यातील गुप्त मनुष्याप्रमाणे जी अविनाशी शोभा आहे ती असावी असं पेत्र सांगतो. आणि ती तयार व्हावी, ख्रिस्ताच्या प्रतिमेचे आपण तयार व्हावं म्हणून परमेश्वराने ते पाषाण हृदय काढलं, पापाचा खंड भरला आणि ख्रिस्ताद्वारे अनुग्रह, कृपा, कृपेवर कृपा, शांती, क्षमा आपल्याला दिली. आणि आपण त्यामध्ये राहिलं पाहिजे. आपण त्यात वर्तणूक करणारे असलो पाहिजे. रोज जशी सकाळ नवीन होते तसं रोज एक नव्याने सर्व गोष्टी जुन्या सोडणारे आणि नव्या गोष्टींकडे परिवर्तित होत असलेले आपण असलो पाहिजे. एक गाणं मी नेहमी प्रभूमध्ये घेतो, तेच गाणं पुन्हा एकदा आज घेऊया की आपण या जगाचे नाहीत तर त्या जगाचे आहोत, असे या जगात तयार होत आहोत. प्रेज द लॉर्ड.
हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। पिता को देखेंगे, धन्य हो जाएंगे। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। दुख से भरे ये दिन बीत जाएंगे। दुख से भरे ये दिन बीत जाएंगे। हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे। हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। रहना नहीं यहाँ हमेशा के लिए, रहना नहीं यहाँ हमेशा के लिए। परदेसी है हम यहाँ थोड़े दिनों के लिए। परदेसी है हम यहाँ थोड़े दिनों के लिए। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। तैयारी हम करें वहां जाने के लिए। तैयारी हम करें वहां जाने के लिए। यीशु जल्द आता है हमको लेने के लिए। यीशु जल्द आता है हमको लेने के लिए। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। पिता को देखेंगे, धन्य हो जाएंगे। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। प्रेज द लॉर्ड। देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की आपण त्या राज्याकरता तयार होणारे असे असलो पाहिजे। आणि होय, आपण त्याच्या राज्याकरता तयार होणारे आणि त्याच्या प्रतिमेचे असे बनणारे झालो पाहिजे। आणि जर आपण त्याच्या प्रतिमेचे या जगामध्ये त्याच्या आत्म्यानुसार बदलत आहोत, बनत आहोत, तर आपण त्या सार्वकालिक जीवनामध्ये गौरवात घेतले जाऊ। आणि जेव्हा ख्रिस्त येईल ढगावर बसून, असं वचन सांगतं 1 थेसलोनिकन्स 4 अध्याय,
जे मेलेले ते प्रथम उठवले जातील आणि जिवंत ते बदलून जातील. करायचे पहिले पत्र 15व्या अध्यायामध्ये पण पौल सांगतो की पहा, आम्ही एक गुड गोष्ट तुम्हाला सांगतो, जेवढे आपण जिवंत राहू ते आपण बदलून जाऊ. होय, बदलणं फार महत्वाचं आहे. तो बदलासाठी अपेक्षा बाळगणं आणि त्यानुसार कृती करणं आपण गरजेचं आहे. आपल्या जीवनातून नेहमी त्याची आराधना, स्तुती, प्रार्थना, वचनात राहणं आणि नव्याने आपल्या जीवनात तो बदल करत राहणं. ज्या गोष्टी परमेश्वराला आवडत नाहीयेत, संतोष न देणार आहेत, त्या काढून त्याच्या आत्म्याच्या, वचनाच्या, सौम्यतेच्या, शांतीच्या, प्रीतीच्या, ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीच्या गोष्टी आपल्या जीवनात निर्माण करणं, तयार करणं, त्यासाठी सतत प्रयत्नशील राहणं, देवाला ती उत्तम दान आपल्या जीवनात मागणं. याकरता आपलं जीवन आहे की आपण त्या ख्रिस्तासारखं बदलावं. याकरता ख्रिस्त मारला गेला, पुरला गेला, उठवला गेला की आपल्यातून तो जीवन, आदाम, ते जुनं जीवन काढलं जावं, ते पाप काढलं जावं, क्षमा मिळावी आणि ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीचे बदलत असताना, आपली धाव संपत असताना, विश्रांतीत जात असताना ख्रिस्त या दरवाजातून आपण प्रवेश करावा. येणाऱ्या संदेशामध्ये आपण हीच गोष्ट शिकणार आहोत. तो द्वार आहे मेंढरांचं आणि ते बदल आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. होय, तो बदल आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. तो रोज आपल्या जीवनामध्ये आपण रोज राखला पाहिजे, केला पाहिजे. याकरता स्तुती, आराधना, प्रार्थनामध्ये राहा. संकटात सापडू नये, खोटे संदेशामध्ये सापडू नये. याकरता आपण वचनात, बायबल वाचणारे, प्रार्थनेत असणारे आणि जागृत दासासारखं, 5 शहाण्या कुमारिकांसारखं आपलं जीवन असावं, लावलेल्या दिव्यासारखं असावं. आपलं जीवन आपण त्या जीवनाच्या वचनाकडे लक्ष लावलेले असे आपण असलो पाहिजे. ओ तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना, महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पर कर. हालेलुया, 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 हालेलुया. करुणा से तेरी नया दिन दिखाता है, ढाल बनकर मेरी मुझे बचाता है. जब मैं पुकारूं तू दौड़ आता है, जब मैं गिरूं मुझे उठाता है. हालेलुया, 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 हालेलुया. सारे जहां से तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं. घुटने में टेकू बस तेरे सामने, तू है मेरा प्रभु, तू मेरा पिता. हालेलुया, 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 हालेलुया. हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना,
महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पर कर। हाले हालेलुया 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 हाले हालेलुया हालेलुया हालेलुया। धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पाहतो जिवंत परमेश्वराला धन्यवाद देतो। ख्रिस्त तुझ्या नामाला धन्यवाद देतो। पवित्र आत्मा तुझ्या नामाला धन्यवाद देतो। या वेळे करता, समय करता, सुंदरशा वेळे करता तुझ्या नावाला ख्रिस्तामध्ये धन्यवाद देतो। होय, आज जेवढे ऑनलाईन पाहतील, आमच्या शेजारचे, घरातील, या सर्वांना तुझ्या हातात देतो। येणाऱ्या वचनावर प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि तुझा आत्मिक मन्ना ख्रिस्तामध्ये प्रत्येका ठिकाणी तू घाल। ही प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता येईल पित्या, आमेन। प्रेज द लॉर्ड। देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की त्याने सुंदरशी एक वेळ आपल्या जीवनात आणली आणि या वेळेमध्ये आपण पुन्हा एकदा देवाचं वचन, त्याची आत्मिक मन्ना आपण घेणार आहोत। आणि त्या आत्मिक मन्नाद्वारे आपण आपल्या जीवनामध्ये ते वचन स्वीकारणार आहोत। पहा, सर्वात महत्वाचा भाग असतो देवाच्या वचनाविषयीचा। ख्रिस्त मत्ते 6व्या अध्यायात सांगतो की मी दिलेले वचन तुमच्यासाठी आत्मा आणि जीवन आहे। एपिस्करास पत्र 6व्या अध्यायात पौल त्या आत्मिक शस्त्र सामग्रीविषयी सांगतो, त्या आत्म्याच्या तलवारीविषयी सांगतो। देवाचं वचन म्हणजे आत्म्याची तलवार। ख्रिस्ताची परीक्षा जेव्हा झाली अरण्यातून, जेव्हा तो आला, त्या वेळेस ख्रिस्ताने जुन्या करारातील 3 वचनं त्या दुष्टास, त्या सैतानास वापरली। जेव्हा तुमच्या जीवनातले सुद्धा असे सर्व जळते निखारे दुष्टाचे बाण विझवायचे असतील, तुमच्याही आपल्या हातात विश्वासरूपी ढाल आणि वचन असणं गरजेचं आहे। पण वचनाची सुरुवात कशी होते की ऐकणं, ते स्वीकारणं आणि त्यानुसार कृती करणं। प्रेज द लॉर्ड। वचन हे बी आहे। आपण देवाच्या राज्याचे बी आहोत। देवाचं वचन सुद्धा बी आहे, ते आपल्या ठाई पेरायचं। स्तोत्रसंहितेमध्ये वचन आहे, पहा, मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून तुझं वचन मी माझ्या हृदयामध्ये साठवून ठेवलेलं आहे। आणि शहाण्या कुमारीकडे तेच तेल होतं की साठवणुकीचं तेल होतं की त्या तेलाद्वारे विझणारे दिवे पुन्हा एकदा प्रज्वलित झाले। साठवणुकीचं तेल म्हणजे पवित्र आत्मा, वचन म्हणजे पवित्र आत्म्याची तलवार। आणि ते वचन पुढे करून दाखवताना या कुटील विपरीत पिढीमध्ये लावलेल्या ज्योतीसारखे आपण दिसतो। प्रेज द लॉर्ड। आज आपण जो संदेश ऐकणार आहोत की ख्रिस्त जेव्हा प्रचार करायला सुरुवात केली त्याने, तेव्हा तो प्रचार यापासूनच सुरू केला ख्रिस्ताने की पश्चाताप करा, कारण की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे। पेत्र त्याच्या पत्रामध्ये सांगतो की विलंब आपण ज्याला म्हणत आहोत, प्रभू विलंब यासाठी लावत आहे की कोणाचाही नाश होऊ नये। आणि जर नाश होऊ नये तर आपण नेहमी आपल्या आयुष्याच्या विश्रांतीस जाण्याच्या समयी सुद्धा आपण ख्रिस्त विश्वासामध्ये तो पण गाठण्याकरता प्रयत्नशील असे असलो पाहिजे। तो ख्रिस्ती विश्वास आपल्या जीवनात राखला पाहिजे। पश्चाताप करा व मागे वळा। देवाचं वचन सांगते की पश्चाताप करा, मागे वळा अशा सर्व मार्गातून जे देवाला आवडत नाहीत, देवाला संतोष न देणारे असे आहेत। राग, द्वेष, कलह, मत्सर, या जगाच्या गोष्टी, या सर्व गोष्टी सोडणारे आणि पुन्हा त्या गोष्टीमध्ये जर अडकलेले आहोत तर मागे वळणारे, आस्था धरणारे, पश्चाताप करणारे आपण असलो पाहिजे। आणि आपली शेवटची धाव हीच असली पाहिजे ख्रिस्तामध्ये की आपण नेहमी शेवटच्या आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी ख्रिस्ताच्या विश्वासात असे सापडलो पाहिजे।
ख्रिस्त म्हणतो पहा, मी पृथ्वीवर आलो, मनुष्याचा पुत्र आला तर त्याला विश्वास सापडेल काय? तो दिवस महाभयंकर आहे, अंधकाराचा आहे. त्या दिवसाची वाट पाहणारे बनू नका. तर ख्रिस्त आपल्याला बदलत आहे. त्याकरता त्या दिवसामध्ये, आज म्हणलेल्या काळामध्ये आस्था आणि पश्चाताप करणारे बना. त्या दिवसामध्ये, आज म्हणलेला काळ आपल्या जीवनात आहे. देवाचं वचन सांगते की मन कठीण करू नका. जर आपण आज पाहिलेलं आहे तर आज आपलं मन कसं असावं, आपलं हृदय कसं असावं? ख्रिस्तासारखं असावं, प्रीतीने भरलेलं असावं. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान. तो आवाज, त्या आवाजाने चालणारे त्याची मेंढपाळाच्या माग, असं आपलं जीवन असलं पाहिजे. आस्था, पश्चाताप, वधस्तंभावरच्या चोरासारखं आणि जकातदारासारखं. हे परमेश्वरा, मज पाप्यावर दया कर. आपल्या पापांचा खंड भरण्याकरता तो आला, तर आपण कोणाला दोष लावणार? आपण ख्रिस्ताचा स्वीकार केलेले आणि ख्रिस्त हा राखणारे, तारणाचा मुकुट, नीतिमत्व रूपी ओरस्त्राण, सत्याचा कमरबंद, विश्वासरूपी ढाल, वचनाची तलवार आणि शांततेच्या सुवार्तेने सिद्ध झालेल्या पादुका घालून आपण स्थिर असे देवाचे सेनापती आणि देवाचे पुत्र कन्या असं असलं पाहिजे. आणि हेच तो वचन सांगते की पश्चाताप करा, मागे वळा. या आपण या संदेशाकडे जाऊया. त्यातलं पहिलं वचन आपण प्रभूमध्ये वाचूया. योहान 16व्या अध्यायामध्ये ख्रिस्त काय म्हणतो पहा. योहान 16व्या अध्यायामध्ये काय म्हणतो पहा. ख्रिस्ताने नमूद केलेली, बोललेली वचन योहानाने त्याच्या शुभवर्तनामध्ये 16व्या अध्यायामध्ये लिहिलेली आहेत. काय लिहिलेले पहा. त्याचं मत्र आहे वियोग समयीचे उद्गार. वियोग समयीचे उद्गार म्हणजे ख्रिस्त देहाने मारला जाणार होता, वधस्तंभावर खिळला जाणार होता. हा वियोग होता. ज्याविषयी त्याने 3दा घोषणा केली होती, तो समय आला होता. तो समय आला होता. ज्या ख्रिस्ताने आपल्या मरणाची 3 वेळेस घोषणा केली होती, त्या घोषणेचा, त्या समयाचा समय आला होता. वियोग समयीचे उद्गार ख्रिस्ताचे. आस्था धरा, पश्चाताप करा, मागे वळा, देवाचं वचन सांग. या संदेश आज आपण प्रभूमध्ये पाहणार आहोत. त्यातलं पहिलं वचन 16वा अध्याय, यातलं 16 ते 19 वचन आपण वाचणार आहोत. थोडक्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही आणि पुन्हा थोडक्या वेळाने तुम्ही मला पाहाल. पहा, ख्रिस्त म्हणतो थोडक्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही आणि थोडक्या वेळाने तुम्ही मला पुन्हा पाहाल. प्रेज द लॉर्ड. यावरून त्याच्या शिष्यापैकी कित्येक एकमेकांस म्हणाले, हा आम्हास म्हणतो थोडक्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही आणि पुन्हा थोडक्या वेळाने तुम्ही मला पाहाल. याचे कारण मी पित्याकडे जातो असे जे तो आम्हास म्हणतो ते काय? पहा, त्यांना शंका आहे, प्रश्न आहे. ते म्हणाले, थोडक्या वेळाने असे जे हा म्हणतो ते काय? तो काय म्हणतो हे आम्हाला समजत नाही. आपणाला विचारावे असे त्याच्या मनात आहे हे ओळखून येशूने त्यास म्हटले, थोडक्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही व पुन्हा थोडक्या वेळाने तुम्ही मला पाहाल. हे जी मी म्हणालो त्याविषयी तुम्ही एकमेकांस विचारता काय? प्रेज द लॉर्ड. पहा, हे वचन आत्मिक आहे. ख्रिस्त त्यावेळेस प्रेषितांना वियोगाच्या समय उच्चारलेले त्याने हे उद्गार आहेत. त्यांनी बोललेली ही वचन आहेत की तुम्ही थोड्या वेळाने मला पाहणार नाही, थोड्या वेळाने पाहाल. हा तो समय आहे. लक्षात ठेवा, हा फार महत्वाचा समय आहे. हा समय प्रत्येकाच्या जीवनी येत आहे. पहा, आपण मरणार आहोत ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये. जोपर्यंत आपण या जगात आहोत, शेवटच्या क्षणापर्यंत आपण ख्रिस्ताच्या विश्वासात असलो पाहिजे. कारण की आपल्याला माहित नाही की मेल्यानंतर काय होतं. ते दरवाजा ख्रिस्त प्रभू यातून जावं लागतं. एक दाखला ख्रिस्ताने सांगितला होता पहा, श्रीमंत माणूस आणि भिकारी लाजर. पहा, श्रीमंत माणूस मेजवानी करत असे, रोज मेजवानी करत असे. लाजर भिकारी पहा कुठं पडलेला होता? त्याच्या दाराशी पडलेला होता. त्याला फोड आलेले होते, कुत्रे त्याचे फोड चाटीत,
पण त्या श्रीमंत माणसाने त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही कधीच. आणि त्याची इच्छा काय होती? श्रीमंत माणसाच्या मेजेवर जे पडलेले मला काहीतरी खायला मिळावं. आज कितीतरी लोक असे असतील, आपण त्याकडे पाहत आहोत काय? कारण की त्याच दिवशी तो श्रीमंत माणूस मेला आणि त्याच दिवशी तो भिकारी माणूस मेला. भिकारी माणसाला देवदूतांनी अब्राहम याच्या उराशी नेऊन ठेवलं आणि श्रीमंत माणूस त्या नरकात होता. हा दाखला आपल्या लोकांसाठी सुद्धा आहे. पहा, जेव्हा आपण मरतो तेव्हा आत्मा कुठे जातो? ख्रिस्त इथे म्हणतो की थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार आहात, थोड्या वेळाने मला पाहणार नाही, थोड्या वेळाने पाहाल. म्हणजे पाहणार नाही म्हणजे तो मरणार होता आणि पाहणार म्हणजे तो उठणार होता. पहा, हा समय आपल्या जीवनी सुद्धा येत असतो. आपला विश्वास आहे की जे ख्रिस्ताच्या विश्वासात मरतात ते पहा ते उठवले जातील. कधी? जेव्हा ख्रिस्त येईल तेव्हा. पण तोपर्यंत कुठे राहतात? सुखलोकात. ख्रिस्त त्या चोरास काय म्हणाला होता? तू आज मज बरोबर सुखलोकात असशील. पण त्या चोराने काय केलं होतं? चोराने स्वीकारलं होतं की मी चोर आहे, मी पापी आहे. आणि तो म्हणाला, तू जेव्हा राज्याधिकाऱ्याने येशील तेव्हा माझी आठवण ठेव. आणि होय, आपण जाताना सुद्धा आपल्या जीवनी हाच आस्था आणि हाच पश्चाताप ख्रिस्ताचं पांघरून घेतलेले आपण असलो पाहिजे. ख्रिस्ती विश्वास आपण जाऊच तोपर्यंत राखला पाहिजे. आज आपल्या जीवनी देवाला न आवडणाऱ्या जर गोष्टी आहेत, देवाच्या वचनानुसार त्या दाखवत आहेत, तर आपण त्या काढल्या पाहिजेत, आस्था धरली पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे. कारण की ख्रिस्त इथं जे आत्मिक गोष्ट सांगत आहे की थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही, थोड्या वेळाने पाहाल, ही परिस्थिती आपल्या जीवनी सुद्धा येणार आहे. कारण की ख्रिस्ताने तो बाप्तिस्मा घेतलेला आहे आपल्यासाठी. आणि जर आपल्याला ख्रिस्ताचं मुख पाहायचं आहे, त्याच्या सानिध्यात जायचं आहे, सार्वकालिक जीवनात जायचं आहे, ख्रिस्त आल्यावर उठायचं आहे, सर्वांना एकत्र आनंदित त्या राज्यात यरुशलेमात त्या धार्मिक राज्यामध्ये प्रवेश करायचा आहे, तर आज आपण असेच असलो पाहिजे. देवाला न आवडणाऱ्या गोष्टीतून मागे वळणारे आणि आस्था पश्चाताप करणारे. प्रेज द लॉर्ड. या पुढची पण वचन फार सुंदर आहेत. मी तुम्हाला खचित सांगतो की तुम्ही रडाल, शोक कराल, तरी जग आनंद करील. तुम्हाला दुःख होईल, तरी तुमच्या दुःखाचा आनंद होईल. आज आपल्या जीवनी जर दुःख आहेत, सर्वांच्या जीवनी दुःख आहात, क्लेशात आहात, ख्रिस्तामुळे निंदा होत आहे, त्रास होत आहे, सत्यतेने राहताना, सत्य राखताना, वचन वाचत असताना त्रास होत आहे, दुःखात आहात, जग आनंद करत आहे, पण ख्रिस्त म्हणतो तुमच्या दुःखाचा आनंद होईल. होय, जेव्हा तो येईल तुमच्या डोळ्यातले, आपल्या सर्वांच्या डोळ्यातले अश्रू पुसले जातील, असं यशामध्ये वचन आहे. आपण त्या नगरामध्ये प्रवेश करणार आहोत. ख्रिस्ताने तो बाप्तिस्मा घेतला, तो आपणासाठी घेतला, तो मारला गेला, पुरला गेला आणि उठवला गेला. हा तो 3 दिवसाचा पिरियड आहे. हा तो 3 दिवसाचा काळ आहे. ख्रिस्ताने आपल्यासाठी भोगला आणि तो गाडला गेला म्हणजे मेला होता का? पेत्राने सांगितलं की आत्म्याच्या रूपाने तो नोआच्या काळातील बंदी शाळेत पडलेल्या लोकांस जाऊन त्यांनी घोषणा केली. त्या आत्म्यास ख्रिस्ताने घोषणा केली. प्रेज द लॉर्ड. तो तिन्ही जगाचा स्वामी आहे, प्रभूंचा प्रभू आहे, सर्व अधिकार त्याच्याकडे दिलेले पित्याने. होय, जर आपण आज हे वचन ऐकत आहोत, दुःखात आहोत, तर आनंद करा, उल्हास करा, आस्था धरा, पश्चाताप करा आणि आपल्या सर्व जगातल्या मार्गातून मागे वळा. पश्चाताप करा, आपली आधीची आणि नंतरची पापे पुसून टाकली जावीत. कारण की ख्रिस्ताने तो आपणासाठी बाप्तिस्मा घेतला. मी रोज प्रभूमध्ये माझ्या मुखाने नाही, माझं नाही, ते त्याचं जीवन आहे, ते त्याने आपणास दिलेलं आहे. आपलं जीवन बदलणारा तो आहे. त्याच्या हातीपायी खिळे ठोकले, ही सुवार्ता आहे आणि आपण गाजवली पाहिजे. आपल्या जीवनातून तो तारणाचा प्याला रोज घोषित केला पाहिजे. दावीद ते स्तोत्र संहितेमध्ये वचन आहे पहा,
मी तारणाचा प्याला हाती घेऊन रोज त्याची घोषणा करेल. मी प्रति दिवशी तारणाची घोषणा करेल, असं स्तोत्र संहितेमध्ये 2 वचन नमूद आहे. आपल्या जीवनातून तारणाची घोषणा रोज करा. रोज सकाळी उठल्यानंतर त्या जकातदारासारखी आपली प्रार्थना असली पाहिजे. हे परमेश्वरा, माझ्या सर्व चुकांची तू क्षमा कर. मला रोज तुझ्या दये प्रीतीमध्ये राख, तुझ्या शांतीमध्ये राख, तुझ्या पवित्र आत्म्यामध्ये राख, तुझ्या वचनामध्ये राख, तुझ्या पंखाखाली आश्रयास असं तू राख. आणि माझ्या जीवनातून तुझं तारण, शांती, प्रीती इतरांच्या जीवनात विदित होऊ दे. आपण आपलं जीवन प्रार्थनेपुरतच नाही तर वैयक्तिक जीवनामध्ये जेव्हा आपण जगामध्ये जातो तर ख्रिस्तासारखे ते मिठाच्या रुचकरपणासारखं आपलं जीवन असलं पाहिजे. मीठ आपण आहोत, रुचकरपणा तो ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, पौलाने जे तिमोथेला पहिले पत्र लिहिलं त्यातलं 5वा अध्याय 24 आणि 25 वचन काय म्हणतं पहा. पौलाचे तिमोथेला पहिले पत्र 5वा अध्याय, पौलाचे तिमोथेला पहिले पत्र त्याचा 5वा अध्याय यातलं 24 आणि 25 वचन आपण प्रभूमध्ये वाचणार आहोत. फार सुंदर वचन आहे. पौल तिमोथेला जे दोन्ही पत्र लिहितो ती दोन्ही पत्रामध्ये कलस्या बाबतीत, वैयक्तिक जीवनाबाबतीत बोध आहे. पहा, तिमोथेचे पहिले पत्र 5वा अध्याय 24 आणि 25 वचन काय म्हणते. कित्येकांची पापे उघड असून ती त्याच पुढे न्याय निवाड्याकरिता जातात आणि कित्येकांची त्यांच्या मागून जातात. त्याप्रमाणे उघड अशी काही चांगली कृत्य आहेत आणि जी दुसऱ्या प्रकारची आहेत तीही गुप्त राहू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. मग ती चांगली असोत किंवा वाईट असोत, दोन्ही उघड होणार आहेत. देवाचं वचन सांगतं इथं पौल तिमोथेचे पहिले पत्र 5वा अध्याय 24 आणि 25 वचनामध्ये स्पष्ट सांगतं की कित्येकांची पापे उघड असून ती त्याच पुढे न्यायनिवाड्याकरिता जातात आणि कित्येकांची त्याच्या मागून जातात. काय वचन सांगते आत्मिक बोध? म्हणजे जिवंत असताना मनुष्याची पापे त्याच्या पुढे न्यायनिवाडा करता जातात आणि मेल्यानंतर त्याच्या मागूनही जातात. हे वचन वाचल्यानंतर मी घाबरलो होतो. मी त्याला म्हणलं, मी 40व्या वर्षी तुला ख्रिस्त ओळखलं, अजून माझी किती पापे शिल्लक आहेत माहित नाही. तर रोज असताना पश्चाताप करणारे बना, कारण देवाचं वचन सांगते की पश्चाताप करा व मागे वळा. आपण त्या चोरान जकातदार सारखं असलं पाहिजे की देवाचं वचन सांगते की कित्येकांची पापे उघड असून ती त्याच पुढे न्यायनिवाडा करता जातात आणि कित्येकांची त्याच्या मागून जातात. माहित नाही, आपण दिवसभर बोलण्याद्वारे, कृतीद्वारे, बघण्याद्वारे, अंतकरणातून, मनातून अनेक गोष्टी, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करत असतो. त्याकरता नेहमी असताना पश्चाताप करणारे बन, ती सर्व पुसून टाकली जावी ख्रिस्ताच्या रक्तामध्ये. आणि होय, आपल्याला ख्रिस्ताच्या रक्तामध्ये क्षमा मिळेल, ती क्षमा आपल्या जीवनी राखली पाहिजे. ती कशी राखू शकतो आपण? स्वीकार काय सांगतो? स्वीकार, तू आपल्या मुखाने येशू प्रभू आहे असे कबूल करशील आणि आपल्या अंतकरणाने देवाने त्याला मेल्यातून उठवले असा विश्वास जर असेल तर तुझं तारण होईल. प्रेज द लॉर्ड. हा स्वीकार आहे. मग स्वीकार कसा करायचा आहे? वधस्तंभ आहे समोर. ख्रिस्त म्हणतो, पा जो वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही तो माझ्या उपयोगाचा नाही. आपण आपला वधस्तंभ उचलला पाहिजे, चाललं पाहिजे. चोर जकातदारासारखी आपली वृत्ती असली पाहिजे. कोणाचा न्याय केला नाही पाहिजे, कोणाला दोष न लावता इतरांच्या पापावर प्रीतीद्वारे पांघरून टाकणारे आणि क्षमा, शांती, स्वीकारामध्ये राहणारे आपण असलो पाहिजे. हा, तट पाडणारे असतील तर देवाचे वचन सांगते 1दा, 2दा, 3दा सांग आणि तट पाडणारे तू तुमच्या जीवनातून वगळून टाका. पश्चाताप करा, मागे वळा. कित्येकांची पापे उघड असून ती त्यासमोर न्यायनिवाडा करता जातात आणि कित्येकांची त्यांच्या मागून जातात. माहित नाही, आपण बोलण्याद्वारे, कृतीद्वारे कुठं दुर्लक्ष केलेलं आहे देवाच्या वचनाकडे. त्या आवाजाचा अपमान केला असेल आपण. कित्येक देवदूत भिकाऱ्याचं रूप घेऊन, पहा, अतिथीचं रूप घेऊन आपल्या समोर येत असताना आपल्याला दिसत नाही.
आणि आपण अपमान केला असेल. काल आपण तो संदेश ऐकला बा, आतिथ्य प्रीती करणारे, आतिथ्य प्रेम करणारेपणा, सार्वकालिक जीवनाचे आशीर्वाद आपण भरतो आपल्या जीवनी. बलाम, बैराचा पुत्र, तो वचन दे पहा, जिथं चाललं होतं प्रार्थना कर, परमेश्वराची आज्ञा नव्हती, कारण की तो देवाच्या विरोधात करण्यासाठी चालला होता गाढवावर बसून. पण गाढव पुढे जात नव्हतं. तिने 3दा त्या गाढवाला मारलं. देवाने वाचा दिली. तेव्हा त्याला डोळे उघडल्यानंतर समजलं समोर देवदूत उभा आहे. अशा अनेक घटनांतून आपण जात असू, आपण ठाऊक नाही अशा अनेक चुका करत असू. त्याकरता आपल्या समोर एकच गोष्ट उभी राहते, ती म्हणजे आस्था आणि पश्चाताप, ख्रिस्ताचा स्वीकार. कोणाला दोष लावू नका, कोणाचा न्याय करू नका, कोणाची निंदा करू नका, शापाबद्दल आशीर्वाद द्या. दुष्ट एक हाताला धरून एक कोस नेतोय, तर 2 कोसचा एका गालात वाजवला, दुसरा गाल पुढे करा, एक अंगरका मागतोय, दुसराही देऊन टाका. कारण की आपल्याला जिथं जायचंय त्या या गोष्टी न्यायच्या नाहीयेत. ते देवाच्या प्रीतीच्या, सामर्थ्याच्या, जे आपण सार्वकालिक जीवनाकरता, आत्म्याकरता पेरणार आहोत, त्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत. प्रेज द लॉर्ड. तिथं भूक नाही, तहान नाही, शाप नाही, अकाल नाही. प्रेज द लॉर्ड. आणि पौल जे तिमोथेच्या पत्रामध्ये बोध करतो त्यानुसार आपल्याला माहित नाही आपले किती पाप अगोदर गेलेले आहे आणि किती मागून जाणार आहे. याकरता आपण नेहमी आस्था पश्चाताप करा. ती सर्व पापे पुसून टाकली जावीत ख्रिस्ताच्या रक्तामध्ये. प्रेज द लॉर्ड. पहा लूक 21 अध्याय 36 वचन काय म्हणतं. लूक शुभवर्तमान 21 अध्याय 36 वचन. लूक शुभवर्तमान 21 अध्याय 36 वचन काय म्हणतं पहा. लूक शुभवर्तमान 21 अध्याय 36 वचनामध्ये वचन काय सांगतं. लूक 21:36. तुम्ही तर या सर्व होणाऱ्या गोष्टी चुकवायास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहाव्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा. प्रेज द लॉर्ड. कुठल्या गोष्टी? जे सूर्य चंद्र तारे चिन्ह होणार आहेत, जो छळ होणार आहे, जे लोक म्हणतील ख्रिस्त इथं आहे तिथं आहे, या सर्व गोष्टी चुकवायच्या असतील आपल्या जीवनातून, त्या सर्व गोष्टी सर्व संकट आपल्या जीवनातून आपल्याला चुकवायचे असतील तर आपण काय केलं पाहिजे? ख्रिस्ताने एक मार्ग दिलेला आहे. तुम्ही तर या सर्व होणाऱ्या गोष्टी चुकवायास मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहाव्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा. प्रार्थना, तुम्ही केलेला धन्यवाद, आपण वाचलेली वचन आपल्याला मनुष्याच्या पुत्रासमोर उभा राहण्यास समर्थ असे बनवतात. प्रेज द लॉर्ड. वचन आणि प्रार्थना सर्व काही शुद्ध करतात. प्रेज द लॉर्ड. कारण की नवा करार ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे दिला. ते आत्मा आणि जीवन आहे. जसजसं तुम्ही ते वचन वाचता, हृदयात साठवता, प्रार्थनेत राहता, आस्था धरता, पश्चाताप करता, जसा ख्रिस्त शुद्ध आहे तसं तुम्हाला ते शुद्ध करतं आणि ख्रिस्तासमोर उभा राहाव्यास समर्थ असं बनवतं. प्रेज द लॉर्ड. सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा. ते आपल्याला ख्रिस्तासमोर त्यावेळी उभं राहाव्यास समर्थ असे बनवेल. प्रेज द लॉर्ड. पश्चाताप करा व मागे वळा. पहा अजून काही वचन आहेत. लूक 13 यातलं 4 आणि 5 वचन काय म्हणतं. लूक शुभवर्तमान 13 अध्याय 4 आणि 5 वचन काय म्हणतं पहा. लूक शुभवर्तमान 13 अध्याय 4 आणि 5 वचन. त्याचा मतळा आहे पश्चाताप करण्याविषयी बोध ख्रिस्ताने दिलेला. त्यातलं 4 आणि 5 वचन काय म्हणतं. किंवा ज्या 18 जणांवर शिलोहात बुरोज पडून त्यांचा घात झाला ते यरुशलेमात राहणाऱ्या सर्व मनुष्यापेक्षा अपराधी होते असे तुम्हास वाटते काय?
आज जे वचन ऐकत असताल किंवा मी सुद्धा ऐकत आहे, कारण की संदेश लिहिलेला नाही, वचनानुसार सांगितला जात आहे, तर मी मोठा नाही, बोलणारा तो पवित्र आत्मा असावा, प्रभूचा आत्मा असावा म्हणून लिहिलेला नाही, आणि तो तसाच असावा. पेत्र दुसऱ्या पत्रामध्ये सांगतो की संदेश हा मनुष्याच्या बुद्धी कल्पने त्याचा उलगडा होत नाही, कारण तो देवाच्या आत्म्याद्वारे प्रेरित झालेल्या मनुष्याने देवाच्या आत्म्याद्वारे सांगितलेला तो संदेश आहे, आणि त्याचा उलगडा पवित्र आत्म्याशिवाय होत नाही. आणि हे वचन आपल्याला ते स्पष्ट सांगतं की पहा, शिलोहाचे 18 जण बुरुज पडून मेले, ख्रिस्त म्हणतो, ते काय अपराधी होते काय? आज वचन ऐकून आपल्याही मनामध्ये संदेह निर्माण झाला असेल, आस्थान पाश्चात्ताप कशाला करायचं? ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे शुद्ध मिळाली आहे. पण जर घमेंडीत गेलो, अभिमानात गेलो, तर आपण तो जीवनी मुकुट गमावू, कारण विश्वासू तारू फुटलं जाईल आपलं. विश्वासू तारूत नेहमी राहा, ख्रिस्तामध्ये नेहमी राहा, आस्था पश्चाताप नेहमी करा, वचना प्रार्थनाद्वारे समर्थ होत राहा. प्रेज द लॉर्ड. सर्व मनुष्यांपेक्षा अपराधी होते असे तुम्हाला वाटते काय? बुरुज पडून पहा, शिलोहातील बुरुज पडून त्यांचा घात झाला, ते यरूशलेमात राहणाऱ्या सर्व मनुष्यांपेक्षा अपराधी होते असे तुम्हाला वाटते काय? अपराधी होते काय? ख्रिस्त म्हणतो, मी तुम्हाला सांगतो नव्हते ते अपराधी. मग का वारले, का मेले बुरुज पडून? त्याचं उत्तर काय सांगतो? तरी पण तुम्ही पश्चाताप न केल्यास सर्व तसाच नाश पावाल. प्रेज द लॉर्ड. जर आपण पश्चाताप नाही केला, आपण म्हणत आहोत मी कुठं अपराध केलेत, मी कुठं पापी आहे, माझी कुठली पाप आधीची गेलीत आणि नंतर जाणार आहे, मी तर रोज प्रार्थना करतो, मी चर्चला जातो, मी सर्व गोष्टी करतो, भुकेल्यांस देतो. हे वचन काय सांगत आहे? वचन सांगते की तरी पण तुम्ही पश्चाताप न केल्यास सर्व तसाच नाश पावाल. हे कोणाला सांगत होता? ख्रिस्त. पहा यातलं पहिलं वचन काय सांग. त्या समय तेथे असणाऱ्या कित्येकांनी त्याला ज्या गालिलकरांचे रक्त पिलाताने त्यांच्या यज्ञात मिश्रित केले होते त्याविषयी सांगितले. त्याने त्यास उत्तर दिले, या गालिलकरांनी असे दुःख भोगले, यावरून दुसऱ्या सर्व गालिलकरांपेक्षा ते पापी होते असे तुम्हाला वाटते काय? मी तुम्हाला सांगतो नव्हते, तरी पण तुम्ही पश्चाताप न केल्यास सर्व त्याप्रमाणे नाश पावाल. ही सर्व पेशी तिथले जमा असलेल्या लोकांना तो शिकवत होता. म्हणून देवाचं वचन सांगतं, पश्चाताप करा, मागे वळा. आपण रोज आस्थान पश्चातापात असलो पाहिजे, आपला नाश होऊ नये, प्रार्थनेत असलो पाहिजे, समर्थ व्हावं म्हणून, वचनात असलो पाहिजे, शुद्ध व्हावं म्हणून. प्रेज द लॉर्ड. पहा मत्ते 24 अध्याय यातली काही वचन वाचूया. मत्ते 24 अध्यायातले काही वचन वाचूया. मत्ते 24 अध्याय यातले काही वचन आपण वाचूया. 37 ते 44 वचन. नोहाच्या दिवसातल्या प्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तेव्हा असे जलप्रयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा नौकेत जा पर्यंत लोक खात पित होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहून नेईपर्यंत त्या समजले नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. नोहा काय करत होता? ज्याला देवाचं वचन माहित होतं तो जहाज बांधत होता. आज आपल्यालाही देवाचं वचन माहित आहे, आपण काय करत आहोत? जगामध्ये आहोत का नोहासारखी बांधणी चालू आहे? आपल्या विश्वासरूपी तारूची, आपल्या जीवनाच्या तारूची आपण बांधणी करत आहोत का? नोहाने पाणी आत येऊ नये म्हणून तिथं उत्पत्तीमध्ये असलेले की डांबर लावलं होतं. तुमच्याही जीवनामध्ये वाईट गोष्टी, सैतानाची निंद गोष्टी आतमध्ये जाऊ नये म्हणून अशा सर्व गोष्टींना कान, डोळे, जीभ आपण आवर्ती घेतली पाहिजे. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, कारण की त्या जीवनाचा उगम आहे असं नीतिसूत्रामध्ये वचन आहे. आपण सांभाळलं पाहिजे. आपली बांधणीकडे लक्ष ठेवा. पवित्र आत्म्याद्वारे रचले गेलेले पवित्र मंदिर असे आपण तयार होत आहोत असं नव्या करारामध्ये वचन आहे.
कारण आपण अशी रचिले जात आहोत का? जसा नोहा तारू बांधत होता तसं या काळी आपण आपलं पवित्र मंदिर, आतमध्ये जे पवित्र आत्म्याचं मंदिर, जे पवित्र आत्मा आपल्या देहामध्ये राहतो ते शुद्ध, साफ, क्लीन राखत आहोत काय? रोज आपली वस्त्र आपण धुत आहोत काय? कारण की मनुष्याचं पुत्राचं येणं तसंच होईल जसं नोहाच्या काळी पाऊस आला. त्यावेळेस शेतात असलेल्या दोघातून एक घेतला जाईल व एक ठेविला जाईल. जात्यावर दळीत असलेल्या दोघीतून एक घेतली जाईल व एक ठेवली जाईल. यास्तव जागृत राहा, कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. आणखीन हे समजा की अमुक प्रहरी चोर येईल, घरदाण्याला कळले असते तर तो जागा राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. यास्तव तुम्ही सिद्ध व्हा, कारण तुम्हाला वाटत नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. प्रभूचा दिवस चोरासारखा येईल. प्रेज द लॉर्ड. आपण तयार असणं म्हणजे काय असलं पाहिजे? काय करू शकतो आपण? आस्था पश्चाताप करू शकतो. आपलं तारू आतून देवाचं मंदिर साफ ठेवलं पाहिजे. आस्था, पश्चाताप, देवाचं वचन, प्रार्थना आणि शुद्धता आपल्या जीवनी राखा. आस्था धरा, पश्चाताप करा आणि न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाका. प्रभूचा दिवस चोरासारखा येणार आहे आणि आज आपण जिवंत आहोत. आपण कधी जाऊ या जगातून आपल्याला ठाऊक नाही. प्रभूचा दिवस आज असल्यासारखं आज आपल्या जीवनामध्ये ती आस्था पश्चाताप राखणारे आपण असलो पाहिजे. सर्व देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून काढणारे, त्यासाठी प्रार्थना करणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. फर्स्ट थेसली शेवटची 2 वचन वाचा. फर्स्ट थेसली 5वा अध्याय 1 ते 8 वचन काय म्हणतात? फास्ट वाचू. फर्स्ट थेसली 5वा अध्याय. फर्स्ट थेसलीकरांस पहिले पत्र त्याचा 5वा अध्याय 1 ते 8 वचनामध्ये वचन काय म्हणतं? बंधूंनो, काळ व प्रसंग याविषयी तुम्हाला काही लिहिण्याची गरज नाही. हे कोण सांगते? पौल सांगतो. ख्रिस्तही म्हणाला होता ते काल प्रसंग मलाही ठाऊक नाहीत, स्वर्गीय देवदूतांसही ठाऊक नाहीत, पित्याला ठाऊक आहेत. कारण तुम्हा स्वतः पूर्णपणे माहित आहे की जसा रात्री चोर तसा प्रभूचा दिवस येतो. शांती आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात तेव्हा गरोदर स्त्रीच्या वेदनाप्रमाणे त्याचवर अकस्मात नाश येतो आणि ते निभावणारच नाहीत. हे कोणावर येईल? शुद्ध आहात, शांती आहात, काय करू नका असतं पश्चाताप. तुम्ही देवाचे पुत्र आहात, कन्या. हो, देवाचे पुत्र कन्या संतान आहोत. मग ते तुमच्या जीवनी आपल्या जीवनी विदित व्हायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? आपण रोज ते आस्था पश्चाताप धरला पाहिजे. कोणाला दोष न लावले पाहिजे. प्रार्थनेत राहिलो पाहिजे, वचनात राहिलो पाहिजे आणि आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण आस्था, पश्चाताप, प्रार्थना, वचन हे करत असलेले 5 शहाण्या कुमारिकांसारखे असलो पाहिजे. शांती आहे, निर्भय आहे असं ते म्हणतात तेव्हा गरोदर स्त्रीच्या वेदनाप्रमाणे त्याचवर अकस्मात नाश येतो आणि ते निभावणारच नाहीत. बंधुजन हो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हास गाठावे असे तुम्ही अंधारात नाही. चोरासारखे गाठाव्याच्या अंधारात आहोत का आपण? नाही. ख्रिस्ताच्या जीवनाच्या प्रकाशात आहोत. तुम्ही या पृथ्वीचे प्रकाश मीठ आहात. खारटपणा राखला पाहिजे आपल्या जीवनी. कारण तुम्ही सर्व प्रकाशाचे पुत्र व दिवसाचे पुत्र आहात. आपण रात्रीचे व अंधाराचे नाही. यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये तर जागेवर सावध राहावे. प्रेज द लॉर्ड. जागे सावध राहावे, आस्था पश्चाताप करावी, शुद्ध राहावं, अंधकाराच्या गोष्टीपासून दूर राहावं, वाईट गोष्टी, वाईट बोलणं, निंदा, कलह, मत्सर, तट, विनोद, टवाळी सर्व गोष्टीपासून दूर राहावं. प्रेज द लॉर्ड. रोज आपली वस्त्र धुतो तो धन्य आहे, त्याची जीवनी झाडावर पुस सत्ता राहील, असं प्रगटीकरणाच्या शेवटच्या अध्यायात वचन आहे. आपण रोज आस्था पश्चाताप करणारे, आपलं वस्त्र रोज धुणारे आणि प्रभूच्या प्रार्थनेत, वचनात, ख्रिस्ताच्या शुद्ध होत असलेले आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. शेवटचं वचन वाचूया. प्रेषितांची कृत्ये 9वा अध्याय. प्रेषितांची कृत्ये याचा 9व्या अध्यायामधलं शेवटचं वचन वाचूया. प्रेषितांची कृत्ये 9वा अध्याय.
प्रेषितांची कृत्ये 9 अध्याय 19 आणि 21 वचन पहिल्यांदा वाचू. पहा, इथे पौलाचं रूपांतर कसं झालं हे नमूद आहे. ते पहिल्यांदा वाचू. त्याच्यानंतर अजून एक प्रेषितांच्या कृत्यामधलं वचन वाचू. पहा, पौलाच्या जीवनात परिवर्तन कसं झालं. प्रेषितांची कृत्य याचा 9 अध्यायामध्ये हे नमूद आहे. 19 पहा, त्याच्या अगोदर काय झालं की शौल देवाच्या मंडळींकरता छळ करण्यास चालला होता. त्याचं नाव शौल होतं. पण प्रभूचा प्रकाश अवतीर्ण म्हणजे तिथं प्रकाशला आणि त्याच्यासमोर अंधार असा दिसला. त्याचे डोळे अंधाळा झाले, खापराचे डोळ्यासारखं त्याचे डोळे झाले. आणि मग त्याला ते ज्ञान प्राप्त झालं. हनन्याला प्रभूने त्याच्याकडे पाठवलं आणि तितकालीले मग अन्न खाल्ल्यावर त्याला शक्ती आली. त्यानंतर तो दिमिश्कातल्या शिष्यांच्या समागमात काही दिवस होता. त्याने लागल्या सभास्थानामध्ये येशूविषयी गाजविले की तो देवाचा पुत्र आहे. हे त्याच्या जीवनात परिवर्तन झालं. आज आपल्याला ख्रिस्त ठाऊक आहे. आपण काही कुठं छळ करणारे नाही आहोत, पण तो आस्था पश्चाताप आपल्या ठाई राखला पाहिजे. ते परिवर्तन आपल्या जीवनात झालं पाहिजे. वचनानुसार जन्मणं, पाण्यानुसार बाप्तिस्मा घेणं आणि आत्म्यानुसार जन्मणं हे आपल्या जीवनी आपण राखलं पाहिजे. जो बाप्तिस्मा त्याने घेतला, मारला गेला, पुरला गेला, उठवला गेला. जो मारला गेला, पापाला मेलेले आणि उठवला गेला, देवाला जिवंत आत्म्यामध्ये आपण असं असलो पाहिजे. देहाने नाही तर पवित्र आत्म्याने चाललेले असे आपण असलो पाहिजे. पहा, प्रेषितांचे कृत्य 3 अध्यायामधलं वचन काय म्हणतं. 19 वचन, यास्तव तुमची पापे पुसून टाकली जावे म्हणून पश्चाताप करावा, मागे वळा, अशासाठी की विश्रांती मिळण्याच्या समयी प्रभू जवळून यावे आणि तुम्हा करता पूर्वी नेमेला येशू ख्रिस्त याला त्याने पाठवावे. प्रेज द लॉर्ड. पहा, हे प्रेषितांच्या कृत्य 3 अध्यायामध्ये वचन आहे. जेव्हा ख्रिस्त विश्वासू एखादा व्यक्ती मरतो, तो कुठून जातो? ख्रिस्त या दरवाज्यातून सुखलोकात. आपल्याला सुखलोकात जायचंय, विश्रांतीत जायचंय, तर आपलं जीवन या सांगितलेल्या वचनानुसार असलं पाहिजे. यास्तव तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा, मागे वळा, अशासाठी की विश्रांती मिळण्याच्या समयी प्रभू जवळून जावे. जो विश्रांती मिळण्याचा समय आहे, त्या समयी आपण प्रभू जवळून जावे. प्रभू ती दरवाजा आहे, प्रभू ते द्वार आहे धार्मिकतेचं, आणि त्यातून तेच प्रवेश करतील जे आस्था पश्चातामध्ये, त्याच्या नीतिमत्वामध्ये, तारणाच्या मुकुटामध्ये, वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये असतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचलेली सर्व वचनं ख्रिस्त आपल्या सर्वांच्या ऐकण्याच्या जीवनात आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया, नंतर प्रभूची प्रार्थना करूया, नंतर देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊया आणि आजची सहभागिता संपूया. प्रेज द लॉर्ड. या आपण प्रार्थना करू, आपले नेत्र बंद करू आणि आपल्या अंतःकरणातून ज्या आपल्या गरजा आहेत, ज्या गोष्टी आहेत, ज्या आपल्याला काढायच्या आहेत, त्या आपण प्रभू समोर मांडू सुद्धा. ज्या गरजा आहेत ते ख्रिस्तामध्ये त्याच्याकडे सुपूर्त करू. या आपण प्रार्थना करू. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो, ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देतो, पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समय करता तो आम्हास एकत्र आणलं त्याबद्दल धन्यवाद. शेजारचे, त्यांचे लहान लेकरं, ऑनलाईन जेवढे पाहत आहेत, प्रकाश बोरे आहेत, जे भाऊ बहीण पाहत आहेत, हिवाळे कुटुंब आहे, या सर्वांनी आज समय तुझ्या हाती देतो. जे पाहतील त्यांनाही तुझ्या हाती देतो. ख्रिस्तामध्ये वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तो आशीर्वादित कर. आणि होय पित्या, प्रभूमध्ये, ख्रिस्तामध्ये आम्ही तुझ्याकडे विनंती करतो. आमची काही आधीची पापं आहेत आणि आम्ही आजपर्यंत जे काही चुका केल्या त्या सर्व चुकांची ख्रिस्ताच्या नावात आम्हाला क्षमा कर. आमच्या मनामध्ये कोणाशी द्वेष असेल, राग असेल,
ख्रिस्ता त्याबद्दल आम्हाला तू क्षमा कर. आम्ही त्या लोकांना ख्रिस्तामध्ये क्षमा करतो. आम्ही नेहमी क्षमा, शांती, तारणाच्या मुकुटामध्ये राहावं, प्रीतीमध्ये राहावं, ख्रिस्ताला पांघरून घेतलं राहावं, असं आमचं जीवन पवित्र आत्म्यामध्ये तू राख. आज रात्री तू येणाशीला मग जागृत ठेव. एक सुंदरसं अन्न प्रत्येकाच्या मुखी दे, त्यांना खाऊन शक्ती सामर्थ्य दे आणि त्या शक्ती म्हणजे कार्यासाठी कार्य कर. माझे भुकेले ताणेल त्याच्या मुखास अन्न पाणी दे. जिथं आज जोराचा पाऊस आहे तिथं अडकलेले सर्व गरीब लोकांस ख्रिस्तामध्ये संभाळ. अडकलेल्या लोकांना देवदूतांद्वारे ख्रिस्तामध्ये संभाळ. तसेच ज्यांना निवारा नाही त्यांना निवारा दे. जे रात्रीच्या वेळी प्रवास करतात त्यांना सुखरूप प्रियजनाकडे पोहोचव. तसेच तू प्रार्थना करतो सर्व पास्टर सेवकांना पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये घाल. त्यांच्या भरलेल्या पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये जे अंधकारात आहेत ते ख्रिस्ताच्या प्रकाशात आण. जे दुःखात क्लेशात आहेत त्यांचं सांत्वन कर. जे आजारी आहेत, वर्षानुवर्ष पीडित आहेत, त्यांना तू स्पर्श कर. त्या आजारापासून ख्रिस्तामध्ये मोकळं कर. प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. सर्व मंत्री अधिकारी यांना तुझ्या हाती देतो. योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई ख्रिस्तामध्ये घाल. देशामध्ये शांती राहावी, देशाचा ख्रिस्तामध्ये विकास व्हावा असं तू कर. जे विद्यार्थी आहेत त्यांना ज्ञानाप्रीतीमध्ये भर. जे परीक्षामध्ये आहेत त्यांच्या परीक्षा ख्रिस्तामध्ये सोप्या कर. जे बायबलचा अभ्यास करतात त्यांना ख्रिस्ताच्या ज्ञानाप्रीतीमध्ये भर. जे आज दुःख क्लेशात आहेत त्यांचं सांत्वन ख्रिस्तामध्ये कर. सर्व डॉक्टर नर्सेसला तू हाती देतो. योग त्यांच्या हाताला तू आरोग्याने स्पर्श कर. त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित होते पर्यंत जाऊ दे. सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये तू पूर्ण केलेला आहेस, त्याचं फळ दिलेलं आहेस. मग तुझ्या नावाला ख्रिस्तामध्ये धन्यवाद देतो. ही प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता येते त्या. आमेन. या आपण प्रभूने शिकवली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रुची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सून सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडेल. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करीत राहा, प्रेरित राहा, जागृत राहा, क्षमा करा, मागतो त्याला देत राहा. प्रभू ख्रिस्त सर्वांचं जीवन आशीर्वादित करो आणि पुढच्या संदेशापर्यंत आनंदात, प्रीतीत, शांतीत राहा. आमेन.